नागपूरमधून फसवणुकीचे अनेक धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत. पब आणि रेस्टॉरंट व्यवसायात गुंतवणुकीचा आमिष दाखवत एका डॉक्टरची जवळपास 30 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे डॉक्टर निखिल चंद्रकांत येवले यांच्यासोबत ही फसवणूक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी इंस्टाग्रामवर एका बिझनेस नेटवर्कशी संबंधित जाहिरात पाहिली. या जाहिरातीत पब आणि रेस्टॉरंट व्यवसायात 30% भागीदारीसाठी गुंतवणूकदारांची आवश्यकता असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. जाहिरात बघून प्रभावित झाल्यानंतर डॉक्टरांनी संबंधितांशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपींनी स्वतःला सुआ हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि संचालक असल्याचं सांगितलं. व्यवसाय अत्यंत फायदेशीर असल्याचा दावा करत आरोपींनी डॉक्टरांना गुंतवणुकीसाठी तयार केलं. असा आरोप करण्यात आलाय की खोटी माहिती आणि बनावट दावे करून आरोपींनी डॉक्टरांचा विश्वास संपादन केला आणि वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण 29,77,000 रुपये उकळले. काही काळानंतर डॉक्टरांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. आरोपींकडून देण्यात आलेली सर्व माहिती बनावट असल्याचंही समोर आलं. पीडितांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. करा फिर्यादीला असं सांगण्यात आलं होतं आणि तुमची त्यामध्ये 30% हिस्सेदारी राहील अशा सांगण्यावरून त्यांच्या फिर्यादीकडून त्यांना फसवणूक करून 29,77,747 रुपये इतके त्यांच्याकडनं फिर्यादीकडनं यांनी घेतलेले होते आरोपींनी आणि त्यांची फसवणूक केलेली आहे असे तक्रार अर्जावरून माननीय कोर्टाच्या आदेशाने आपल्या इथे काल अपराध क्रमांक 356/26 कलम 318(4) 3(5) BNS नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. तपास चालू आहे.